नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा मालवणी गोष्टी या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत की माझ्या काकांसोबत रात्रीचे मासे पकडताना असो काय प्रकार घडलो असा। त्यानंतर ते काय परत मासे पकडूक जाऊक नाय। ह्यो त्यांच्यासोबत घडलेलो अनुभव आपण चालू करण्याआधी मालवणी गोष्टी या चॅनल तुम्ही अजून देखील सबस्क्राईब करूक नसात तर सबस्क्राईब करून टाका आणि मगच ह्यो अनुभव ऐकाक तुम्ही सुरुवात करा। तर मित्रांनो, ते दिवस होते मार्च महिन्यातले। तेव्हा आमच्या गावात ही वांगणी शेती मोठ्या प्रमाणात करायचे। तेव्हा त्या शेतीक जा काय पाणी लागायचा तर ते नदीचा पाणी लावायचे। मित्रांनो, आमचा जो घर असा त्या घराच्या जवळच एक नदी पात्र असा आणि त्या नदी पात्र ओलांडला की गावाची दुसरी वाडी लागायची। त्या वाडीत एक काका असत, ते ती वांगणी शेती करायचे। म्हणजे नदीच्या बाजूकच त्यांची ती वांगणी शेती असा। तर एकदा त्याने भात रुजत घातलेला होता आणि त्या भाताक जेव्हा पाण्याची गरज होती तेव्हा ते बाजूचे काका जे शेती करायचे ते आपले त्या शेतीक पाणी लावूक गेले। पण आता सारखे तेव्हा जास्ती कोणाकडे काय मोटर वगैरे नाही होते। तर ते काका असत, त्यांच्याकडे एक रॉकेलवर चालणारा इंजिन होता। तर त्यानेच ते त्या शेतीक पाणी लावत होते। तर त्या काकाने इंजिन वगैरे जोडल्याने आणि पाणी लावूक चालू केल्याने म्हणजे साधारण त्या काकांनी 4च्या आसपास त्या इंजिन चालू केलेल्याने साधारण 2-3 तास त्या इंजिन चालला। त्यानंतर त्या नदीतला पाणी आटाक लागला आणि त्या पाणी आटल्यावर त्या पाण्यात जे काय मासे होते ते वर येऊन बघूक लागले। पण त्या टायमाक जे माझे काका असत ते आपले त्या काकांच्या गजालीक जाऊक निघाले। मित्रांनो, मी तुमका आधीच सांगलेलं आमच्या घराच्या बाजूकच ती नदी असा आणि ती नदी ओलांडली की त्यांचा शेत लागायचा। तर माझे काका त्या काकांच्या गजालीक आपले जाऊक निघाले। पण ते नदीत जाऊन बघतात तर एकदम मासे तडफडा होते। ते सगळे मासे बघून काकांका काय रावलाच नाही। ते आपले तसेच मागे फिरले आणि आमच्या घराकडे इले आणि काकीक आपले सांगाक लागले की खूप मासे असत आणि ते माका धरूचे असत। साधारण तेव्हा 6 वाजले असतील, पण एकटा जाणं शक्य नाही होता कारण मासे देखील भरपूरच होते। त्याने आपले 7-8 लोक गोळा केल्याने पण ते माणूस गोळा करेपर्यंत साधारण 9-9:30 झाले। त्यानंतर काका सांगाक लागले की आता आपणाक जाऊन येऊक परत मासे पकडूचे असत, त्यामुळे उशीर होतला। त्यामुळे सगळे जेवूया आणि मगच मासे पकडूक जाऊया। सगळेजण तयार झाले। त्यानंतर ते सगळेजण आमच्याकडेच जेवले आणि नंतर आपले ते सगळेजण ज्या मासे पकडूचा साधना होती ती सगळी घेऊन ते जाऊक लागले। ते गेले खरे मासे पकडू। त्यानंतर त्यांनी साधारण 11 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत मासे पकडल्याने साधारण 1:30च्या दरम्यान त्यांच्या कानावर कोणतं तरी आवाज पडाक लागलो। ते आपले एकामेकाक विचारतात, अरे तुका येता काय आवाज, असे एकामेकाक विचारूक लागले। तर सगळ्यांका तो आवाज येत होतो। नंतर तेव्हा त्यांच्याकडे बॅटरी होते, ते बॅटरी मारून बघूक लागले की ह्यो नक्की आवाज येता तरी खय ना। पण ते बॅटरी मारून बघतात ते वरच्या दिशेत एक खडक होता आणि त्या खडकावर एक पांढरी साडी नेसलेली बाई कपडे धुईत होती। हे आपले विचारात पडले, अरे एवढ्या रात्री आणि ही बाई होय कपडे कशी काय धुवू गेली आणि ही बाई काय ओळखीची सुद्धा दिसत नाही। नंतर त्यांका लगेचच समजला की ही बाई काय साधी सुधी बाई दिसत नाही, ह्यो काहीतरी भुताट किचोत खेळा। ते आपले तसेच मासे वाच पकडल्याने पण ह्या सगळ्या भयंकर दृश्य बघून खयचो माणूस थंय स्थिर रावात। हे आपले संपूर्ण घाबरले
त्यांका घराकडे गेल्याशिवाय दुसरो काहीच पर्याय नाही होतो आणि त्यांचं एक मन ह्या पण सांगत होता की अरे हय मासे अजून तर भरपूर पकडूचे। साधारण त्यांनी 11 ते 1 पर्यंत मासे पकडल्याने, म्हणजे 9 माणसा आणि 2-3 तास मासे पकडतात। म्हणजे तुम्ही मित्रांनो विचार करा की त्या टायमाक त्या नदीत किती मासे असतील। अजून पण त्यांचे ते मासे धरून संपतच नाही होते, पण त्या बाईकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने पण काही वेळ असं निघान गेलो आणि त्यानंतर ती जी बाई होती ती ह्यांच्या आपली जवळ येऊक लागली। म्हणजे ह्याने बॅटरी मारून बघितल्याने तर ह्यांका नाचान काय दाखवी, उडीये काय मारून दाखवी। या सगळं दृश्य बघून त्यांच्या तर पायाखालचीच जमीनच सरकली। ते आपले तसाच हाती काय गावात त्या साहित्य आणि ते धरलेले मासे घेऊन धावत धावत आपले घराकडे जाऊक निघाले। हे धावतात तर ती बाई सुद्धा यांच्या मागसून धावाक लागली। पण हे सगळेजण त्या नदीचा पात्र पार करतात आणि मागे बघतात तर ती बाई त्या नदीतच थयच थांबून राहिली। यांच्या मागना काही येऊक नाही। ह्यानी पण नंतर थोडो वेळ थांबल्याने आणि सुटकेचा निश्वास सोडल्याने, म्हणजे धावान धावान ते आधीच दमलेले होते। त्यानंतर ते आपले परत मासे पकडूक काय जाऊक नाही, तसेच आपल्या घराकडे गेले आणि आमच्या घराकडे आल्यावर त्यांनी सर्वांनी ते मासे आपल्या काय वाटेक येतील ते घेतल्याने आणि आपल्या घराकडे गेले। या सगळ्या प्रकारानंतर असं एकदा सुद्धा विषय काढूक नाही की परत आपण एखाद्या ठिकाणी रात्रीचे मासे पकडूक जाऊया, कारण या प्रकारात सगळे हादरान गेले होते। असं कायसं होतं माझ्या काकांसोबत घडलेलो ह्यो सत्य अनुभव। मित्रांनो, या सगळ्या अनुभवावरून मी एवढा सांगा शकतोय की तुम्ही कधी पण रात्री मासे पकडूक जायत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, पण खय जरी गावाकडे मासे पकडूक जायत असू तर त्या जागेची योग्य ती माहिती जाणकार व्यक्तींकडून घेऊनच त्या ठिकाणी मासे पकडूक जाया, ही एकच माझी तुमच्याकडे विनंती असा। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या अनुभवात। तोपर्यंत धन्यवाद। आणि अजून सुद्धा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करूचा राहिला असाल तर सबस्क्राईब करून टाका आणि तुमच्याकडे देखील असे काही भूतांचे सत्य अनुभव असतील तर माका ईमेल किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकतास। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर दिलेली असा।